नमस्कार. या बुलेटिनमध्ये काही सविस्तर बातम्यांनंतर आपण वेगवान बातम्यांचा आढावा घेतोय. पहिलीच बातमी आहे, भारतानं सिंधू जलकरार रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा थैथयाट होतोय. बिलावल भुट्टोंनंतर आता संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ सुद्धा बरळलेत. भारतानं सिंधू जलकरार त्याचं उल्लंघन केलं आणि त्याचा पाकिस्तान हल्ला करेल अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफनं दिली आहे. ही धमकी केवळ सैन्य संघर्षापुरती मर्यादित नाहीये, तर जलदुष्परिणाम सुद्धा यातून निर्माण होतील असंही त्यांनी म्हटलंय. भारतानं सिंधू जलकरार रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा थैथयाट. बिलावल भुट्टोंनंतर आता संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ बरळले. भारतानं सिंधू जलकराराचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान हल्ला करेल. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची भारताला पोकळ धमकी. धमकी सैन्य संघर्षापुरती नाही, तर जलदुष्परिणाम सुद्धा निर्माण करणारी आहे. ख्वाजा आसिफ नंतर आता बिलावल भुट्टोंनी सुद्धा स्वतःच्याच देशाच्या म्हणजे पाकिस्तानचा बुरखा फाडलाय. बिलावल भुट्टोनं नेमकं काय म्हटलंय पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून. It's a secret that Pakistan has a past as far as extremist groups are concerned. Pakistan went through the aggressive phase of terrorism that we did go through. We saw terrorist attack every other day. ऐकलत? हा आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रमुख बिलावल भुट्टो. पहा किती निर्लज्जपणे पाकिस्ताननं 30 वर्षांपासून दहशतवादाला खत पाणी घातल्याचं आणि दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचं कबूल करतोय. ब्रिटनमधील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोनं पाकिस्तानचा काळा दहशतवादी चेहरा उघड केलाय. It's a secret that Pakistan has a past as far as extremist groups are concerned. Pakistan went through the aggressive phase of terrorism that we did go through. We saw terrorist attack every other day. That Pakistan internally, particularly after the assassination of my mother, Shaheed Mohtarma Benazir Bhutto, you've seen Pakistan take serious action, successful action against these groups. I believe today this is not the case. The Pakistani government, the Pakistani agencies are not in league with, they're in fact combating such terrorist element. बिलावल भुट्टोची आई म्हणजेच पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टोच्या शरीराच्या दहशतवाद्यांनी चिंधड्या केल्या. त्यानंतरही पाकच्या दहशतवादी नापाक इराद्यांना भुट्टो पाठबळ देत भारताला पोकळ धमक्या देताना दिसतोय. मात्र फक्त भुट्टोच नाही, तर त्याआधी पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसाठी 30 वर्षांपासून दहशतवादाची फॅक्टरी चालवत असल्याचं कबूल केलंय. You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेते खुलेआम दहशतवाद्यांना पोचण्याचं कबूल करतायत. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा फाटलाय. आता तरी डबल ढोलकी अमेरिका पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतासोबत उभी राहणार का, याची चर्चा रंगली. मात्र काही झालं तरी खुलेआम दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानवर कठोर निर्बंध आणण्यासाठी आता दबाव वाढायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यापुढे घेणार आहोत युद्धासंदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा आपला रशिया दौरा रद्द केलाय. भारत पाकिस्तानच्या तणावामुळे दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते. राजनाथ सिंह 9 मे रोजी मॉस्कोमध्ये आयोजित केलेल्या विजय दिन परेडमध्ये सहभागी होणार होते. मोदींच्या ऐवजी राजनाथ सिंह या कार्यक्रमाला जाणार होते. पाकला धडा शिकवण्यासाठी हल्ल्याची वेळ आलीच तर गंगा एक्सप्रेस वे वरून लढाऊ विमानं झेपावू शकणार आहेत. त्यासाठीचं प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पाडले. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणलेत.
हा सराव 2 टप्प्यात पार पडला, ज्यामध्ये दिवसा आणि रात्री दोन्ही प्रकारच्या ऑपरेशनल तयारीची चाचणी घेण्यात आली आहे. भारतानं पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी होणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला आवश्यक वस्तू मिळण्यास अडचणी येणार आहेत. तसंच भारतीय उत्पादनांवर सुद्धा अवलंबून असणाऱ्या उद्योगांना फटका बसणार आहे. बांगलादेशचे माजी आर्मी ऑफिसर मेजर जनरल फजलुर रहमान यांनी भारताला धमकी दिली आहे. भारताचा नॉर्थ ईस्ट राज्यांवर कब्जा करण्याची भाषा त्यांनी केली आहे. यामुळे भारत बांगलादेशमधले संबंध आधीपासून असलेला तणाव आता आणखी वाढले. भारताविरोधात तणाव वाढल्यास योग्य वेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलवायचा अधिकार असल्याचं पाकिस्ताननं शुक्रवारी म्हटलंय. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाकिस्तान सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे. भारत केव्हाही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे आणि म्हणूनच पाकनं पीओके मध्येच म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांना त्यांच्या धान्य साठा करून ठेवायचे आदेश दिलेत. नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा इशारा सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे. जर युद्ध वाढलं तर मी इंग्लंडला जाईल असं विधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार शेर अफजल खान मारवत यांनी केलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे संपूर्ण पाकिस्तान घाबरलंय. सामान्य जनतेपासून ते राजकारण्यांपर्यंत सगळे भीतीत वावरताना दिसत आहेत. याचंच एक उदाहरण आता समोर येत आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरारचं एक्स अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आलंय. तरारचा फोटो आणि कव्हर इमेज देखील एक्स प्रोफाईलमधून हटवण्यात आलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो अशी धमकी त्यांना दिली होती. पाकिस्तानातून सलग 9व्या दिवशी सुद्धा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. काल रात्री पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमधल्या सीमेवर गोळीबार झाला. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेवर गोळीबार झाला. भारतीय सैन्याकडून सुद्धा जशास तसं प्रत्युत्तर यावेळी दिलं गेलं. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानच्या मंगोचरवर बलूच बंडखोरांनी ताबा मिळवल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सरकारी कार्यालयं आणि इमारती ताब्यात घेतल्या जात आहेत. अहवालानुसार शहरात बलूच बंडखोर आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात चकमकी सुद्धा झाल्यात. आम्हाला युद्ध नकोय तर शांतता हवी आहे. आम्ही या सरकारला कंटाळलो आहोत असं पाकिस्तानचे नागरिक म्हणतायत. लष्कर प्रमुख मुनीर पंतप्रधान शाहबाज खान यांच्या धमक्यांनंतर पाकिस्तानी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला युद्ध नकोय तर भाकरी हवी आहे असं त्यांनी म्हटलंय. पाकिस्तान या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती आता विशेष सूत्रांकडून मिळते. भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानला धडकी भरल्याचं दिसून येतंय. त्यामुळे भारताला चिथावणी देण्याचा निष्फळ प्रयत्न पाककडून करण्यात येतोय. भारताच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. भारताचा सामना करताना पाकिस्तान आता चीन आणि आखाती देशांकडून मदत मागतोय. युद्धात त्यांचे रणगाडे भारतीय शस्त्रांचा सामना करू शकणार नाहीत अशी पाकिस्तानला भीती आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकमध्ये तणाव वाढलाय.
अनेक देशांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. चीन, अझरबैजान आणि तुर्की या देशांनी उघडपणे पाकला पाठिंबा दिलाय, तर इस्रायल, इटली आणि फ्रान्सनं भारतासोबत एकता दाखवली आहे. एक महत्त्वाची बातमी समोर येते. दिल्ली पोलिसांनी आता बांगलादेशींची घुसखोरी करणाऱ्या मास्टर माइंडला अटक केली आहे. शेकडो बांगलादेशींना भारतामध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करण्यास मदत त्यांनी केली होती. आता हा मास्टर माइंड पोलिसांच्या ताब्यात आलाय. दिल्ली पोलिसांनी साऊथ ईस्ट जिल्ह्यातून त्याला अटक केली आहे. सोबतच पोलिसांनी 40 पेक्षा अधिक बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना सुद्धा ताब्यात घेतले. यावेळी गेल्या 10 वर्षांपासून हा मास्टर माइंड बांगलादेशींना भारतामध्ये अगदी अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे घुसवण्यात सक्रिय होता अशी माहिती मिळते. दुसरीकडे बातमी नागपूरमधनं येते. नागपूरमध्ये अचानक जोरदार गारांनी पाऊस पडलाय. अवेळी झालेला हा पाऊस पाहायला मिळतोय. गारांसहित नागपूरमध्ये पाऊस पडतोय. मे महिन्याच्या सुरुवातीला वळवाचा पाऊस म्हटला जातो, मात्र गारांसहित हा पाऊस पडतोय. देशभरात गरमीची लाट असताना नागपुरात मात्र गारा कोसळत आहेत. आपण यापुढे घेऊया झटपट बातम्यांचा आढावा. 100 झटपट बातम्या. मुख्यमंत्री होण्याची इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली. अजित पवारांनी सर्वाधिक वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवलंय, मात्र अजूनही त्यांना मुख्यमंत्री पदाचा मोह होतोय, मान मिळालेला नाहीये. अजित पवार भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत असा टोला राऊतांनी लगावलाय. त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपमध्ये विलीनच व्हावं लागेल असंही राऊतांनी म्हटलंय. अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून महाविकास आघाडीत आता बिघाड होण्याची शक्यता आहे. शरद पवारांना शहांचा राजीनामा नको असेल, पण आम्ही मात्र गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतोय अशी मागणी राऊतांनी केली आहे. निधी कपातीवरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी संताप व्यक्त केलाय. सामाजिक खात्याची गरज नसेल तर बंद करा अशा शब्दात त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. तर निधीसाठी अर्थ खात्याचा मनमानी कारभार सुरू असल्याचं म्हणत अजित पवारांवर त्यांनी निशाणा साधलाय. मुंबईत शिंदे गटानं पुन्हा एकदा ठाकरे गटाला डिवचलंय. सेनेकडून सदस्य नोंदणी सुरू आहे, त्याचवेळी लावण्यात आलेल्या बॅनरमधून ठाकरेंवर निशाणा साधण्यात आलाय. मैत्री धाग्याशी नाही तर मैत्री वाघाशी आहे अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणामध्ये रामराजे नाईक निंबाळकरांचा हात असल्याचा आरोप करण्यात येतोय. रामराजेंसोबत आरोपी महिलेचा संवाद साधणारी ऑडिओ क्लिप समोर आली आहे. आरोपी महिलेला रामराजेंनी पैशाची मदत केल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये दावा करण्यात आलाय. ज्ञातीनिहाय जनगणनेवरून आता भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरामध्ये काँग्रेसनं जोरदार बॅनरबाजी केली आहे. बहुजन की जीत है, राहुल जी का संघर्ष है अशा आशयाचे हे बॅनर्स काँग्रेसनं लावले. धुळ्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडणारे माजी आमदार शरद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.
मुंबई पालिकेनं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येत्या 6 ते 6 मे रोजी सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या दिवशीच निवडणुकांच्या तयारीला रुजू होण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. सूत्रांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे. महायुती सरकारनं आदिवासींचे पैसे पळवलेत. सामाजिक न्याय तसंच आदिवासी विकास खात्याचा तब्बल 746 कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलाय. लाडक्या बहिणींना हप्ता देताना महायुती सरकारच्या नाकीनऊ आलेत. त्यामुळेच आता आदिवासी विकास खात्याचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात काल पुण्यात बैठक झाली आहे. दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते. यावेळी सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या पार्कच्या प्रकल्पावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. तरी नेमकं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे. एक युवक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला असता काही अज्ञात गावगुंडांनी मारहाण केली आहे. त्याच्यावर प्राणघातक हल्ला केलाय. ही घटना नाशिक शहरातल्या म्हसरूळ इथे घडली आहे. पीडित तरुणाचं नाव कृष्णा धात्रक असं असून तो गंभीर जखमी झालाय. या घटनेनंतर म्हसरूळ पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गोव्यात शिरगाव यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. यात 7 जणांचा जीव गमवावा लागलाय तर 40 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. जखमींवर गोव्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीची बातमी मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत रुग्णालयामध्ये पोहोचले. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तहव्वूर राणाला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावेळी राणाच्या आवाजाचे आणि हस्तलेखनाचे नमुने घेण्यात येणार आहेत. तहव्वूर राणा 26 एकराच्या मास्टरमाइंड आहे. पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेनं गेल्या वर्षभरामध्ये तब्बल 22,000 वेळा अश्लील व्हिडिओ पाहिल्याचं समजतंय. सरासरी काढता दिवसाला 62 अश्लील व्हिडिओ त्यांनी पाहिल्याचं लक्षात येतंय. त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीची सायबर तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा प्रभार चिंतामण वंजारेंकडे सोपवलाय. या घोटाळ्याची चौकशी वंजारेंनीच केली होती आणि म्हणून नरळच्या निलंबनानंतर उपसंचालक पदाचा प्रभार त्यांच्याकडे देण्यात आलाय. एक महत्त्वाची बातमी, मोठी बातमी समोर येते. वीटभट्टीसाठी काळी माती घेऊन जाणाऱ्या डंपरनं अनेकांना चिरडलंय. हिंगोलीच्या वसमत शहरातली ही घटना आहे. एका डंपर खाली अनेक नागरिक नाहक मृत्युमुखी पडले. डंपर खाली 2 ते 3 नागरिक अडकल्याची बातमी सुद्धा मिळते. मोठ्या प्रमाणात जमाव या ठिकाणी जडलाय. वसमत मधली ही घटना आहे. हिंगोलीचे एक माती घेऊन जाणारा डंपर जात होता आणि त्याच्या खाली अनेकांना चिरडलं गेलंय. दोघांचा जीव सुद्धा गमवावा लागलाय.